कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही। नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका। विश्वास हा खोडरब्यासारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो। भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती। गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही। भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो। कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते। पापा इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असून आपण त्याला कवटाळतो। संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं। विजेचे वेगळ्या गोष्टी करत नाही, पण प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात। खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील। अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप। टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा। कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा। खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा। अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे। थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळते, तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे। नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे। प्रसिद्धी ही अशी बाब आहे की कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही। मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात। खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो। स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात। आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात। जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा अन कुणी चुकलं तर माफ करा। न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही। एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात। कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही। यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे। जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका, कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा। मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी।